परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरो परमनित्या. जय सद्गुरो ब्रह्मसत्या. अनुभवे दाविसी जगन्मिथ्या. माया नियंत्या जया जया. जय जयाजी अनाद्यनंता. जय जयाजी द्वंद्वातीता. जय जयाजी विकाररहिता. निजरूपबोधिता तू एक. सागरी रिघाली करू आंघोळी. परतेल काय सैंधवाची पुतळी. हे तो न घडे सदा काळी. तुझ जवळीत ही तैसेच. वेदश्रुती ही जयाविषी. विवाद करीती अहर्निशी. ते अलक्ष तू बोटाने दाविशी. अप्रयासे भक्तांसी. आलाच दैवाचा योग जर का. पडला पुरे का तुझा गरका. मग हा आपुला वा हा परका. नाही या कुतरका स्थानतई. गताध्यायी कथा पावन. ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण. ब्रह्मार्थियाचे लोभावरण. प्रतिबंध कारण वर्णिले. आता मद अनुग्रह कथा. श्रवण कीजे आदरे श्रोता. अनुभवा येईल तुमचिया चित्ता. मार्गदर्शकता बाबांची. ही आहे गोड वार्ता. ती मी कथितो यथार्थता. श्रोता आपुला लिया स्वार्था. स्वस्थ चित्ता परिसावी. असता श्रवणार्थी सादर. वक्त्यास उल्हास आणि आदर. हृदया फुटे प्रेम पाझर. आनंद निर्भर उभयता. न करिता बुद्धिभेद तिळभर. जैसा जयाचा अधिकार. तैसाच तयास मार्ग साचार. उपदेश पुरस्सर दाविती. ऐसे किती एकांचे मते. गुरुने जे कथिले त्याते. कथिता न ये ते इतराते. विफल होते गुरुवाणी. हे तो केवळ काल्पनिक. नसते स्तोम निरर्थक. प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख. कथिती सद्बोधक सकळाते. मानाल जरी हे अप्रमाण. बुध कौशिक ऋषी प्रमाण. रामरक्षा दीक्षेचे स्वप्न. केले कथन सर्वत्रा. गुरुवर्षा काळीचे घन. आवडी वर्षती स्वानंद जीवन. ते काय ठेवावे कोंबून. यथेच्छ सेवून सेववावे. लेकराची धरुनी हनवटी. मायतयाच्या आरोग्यासाठी. मायाळूपणे पाजी गुटी. तीच हातवटी बाबांची. मार्गतयांचा नभता गुप्त. कोण्या रीती कैसा अवचित. निजभक्तांचा हेतू पुरवित. सावचित्त ते ऐका. धन्य धन्य सद्गुरु संगती. कोणा वर्णवेत येची महती. आठविता एकेक तयांची उक्ती. निजस्फूर्ती उचंबळे. प्रेमे करिता ईश्वरार्चन. गुरुसेवा गुरुपूजन. होईल गुरुगम्य संपादन. इतर साधन ते फोल. विक्षेप आणि आवरण. तेने हा भवमार्ग संकीर्ण. गुरुवाक्य दीपक किरण. निर्विघ्न मार्गदर्शक. गुरु प्रत्यक्ष ईश्वर. ब्रह्मा विष्णू महेश्वर. गुरुची वस्तुतः परमेश्वर. ब्रह्मपरात्पर गुरुराय. गुरुजननी गुरुपिता. गुरुत्राता देवकोपता. गुरुकोपता कोणी न त्राता. सदा सर्वदा जाणावे. गुरुदर्शक प्रवृत्तीचा. तीर्थव्रत निवृत्तीचा. धर्माधर्म विरक्तीचा. वेदश्रुतीचा प्रवक्ता. उघडवून बुद्धीचे डोळे. संत दाविती निजरूप सोहळे. पुरविती भक्तीचे डोहळे. अतिकोवळे कारुणिक. तेने विषय वासना मावळे. निंद्रेतही ज्ञानची चावळे. विवेक वैराग्य फळ जावळे. कृपाबळे हातीये. जाहल्या सत्समागम. संत सेवा संत प्रेम. स्वये भक्त काम कल्पद्रुम. सर्व श्रम निवारी. सदा असावे सत्परायण. कराव्या संत कथा श्रवण. वंदावे संतांचे चरण. पापक्षालन होईल. लॉर्ड रे जई इलाखाधिपती. क्राफर्डशाही घातली पालथी. तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती. लागले भक्ती स बाबांच्या. हा संसार तापत्रय खोटा. व्यापार धंद्यात आला तोटा. मनास कंटाळा वीट मोठा. घेतला लोटा निघाले. चित्त झाले अति अस्थिर. वाटे प्रवासा जावे दूर. सेवावा एकांत सुखकर. ऐसा विचार दृढ केला. जीव जई पडे अतिसंकटी. देव आठवे तदा कष्टी.
मग तो भक्त करी हा काठी, लागे पाठी देवाच्या. परी न लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येईना ओठी. मग सप्रमता पाहुनी जगजेठी, संत भेटी करवितो. तैसेच त्या भक्ताचे जाहले, पाहुनी संसारा अति कावले. स्नेही तयाचे वतते झाले, हितवचन वहिले ते ऐका. काहू आपण शिर्डीस जाना, समर्थ साईनाथांचे दर्शना. करा की तयांसी प्रार्थना, दयाघना त्या संता. क्षणैक संत संगती लाधते, चंचल मन निश्चल होते. तात्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते परताया. देशोदेशीचे लोक जाती, साई पदरजी लोळती. महाराजांच्या आज्ञेत वर्तती, अभीष्ट पावती सेवेने. ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती, अबाल वृद्ध सर्व जाणती. तयांसी येता काकुळती, दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थानो, यात्रा वाहे रात्रंदिन. तुम्हीही पहा अनुभव घेऊन, संत दर्शन हितकरी. अवर्षणे उद्विग्न अकिंचन, अवचित वर्षे विपुल धन. होता भुकेने व्याकुळ प्राण, पंचपक्वान वाढिले. तैसी स्नेह्याने कथिली वार्ता, मानवली ती तया भक्ता. अनुभव घ्यावा आले चित्ता, धरिला रस्ता शिर्डीचा. आले गावी घेतले दर्शन, पायी घातले लोटांगण. तात्काळ निवाले नयन, समाधान जाहले. जे पूर्ण ब्रह्म सनातन, स्वयं ज्योती निरंजन. पाहून ऐसे साईंचे ध्यान, सुप्रसन्न मन जाहले. वाटले पूर्वार्चित सभाग्यता, तेणेची हे पाय आले हाता. चित्तास लाधली शांतता, निश्चिंतता दर्शने. उपनाम जयाचे साठे, अंतरी निश्चयाचे मोठे. गुरुचरित्र पारायण नेते, नेमनिष्ठे आरंभिले. सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देती दृष्टांत त्यांसी. निजकरी घेऊन त्या पोथीसी, अर्थ साठ्यांसी समजावीत. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यांस बैसवूनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. बाबा ग्रंथावर्तन करीती, पुराणिकसे कथा निरूपती. साठे श्रोतपणे स्वस्थ चित्ती, सादर ऐकिती गुरुकथा. हे काय ऐसे उफराटे, विचारात पडले साठे. वाटेल तयांस आश्चर्य मोठे, कंठ दाटे प्रेमाने. अज्ञानतम उशीसी, ठेवू नियामाने पाशी. घोरत पडले जे वासना कुशीसी, त्या जागविसी दयाळा. पहा ऐसी आहे समयासी, थापटोनिया आपणासी. गुरुचरित्र पीयूषासी, पाजिलेसी कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता, साठे जागृत झाले तत्वता. कळविती काका साहेब दीक्षिता, साध्यंत वार्ता घडली ती. म्हणती न कळे याचा अर्थ, जाणती एक बाबा समर्थ. काय की न कळे त्यांचे मनात, काका साध्यंत पुसाकी. पुनश्च पाठ सुरू करा, की झाला तितुकाची पुरा. मनोदय बाबांचा पुसावा, तेडेच विसावा ये मना. मग काका बाबांप्रती समय पाहून स्वप्न निवेदिती. देवा आपण या दृष्टांती, काय साठ्यांप्रती जाणविले. सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा, किंवा येथून पुरा करावा. दृष्टांतार्थ स्वये विवरावा, मार्ग लावावा तयाते. इतुकीच पायी माझी विनंती, साठे मोठे भक्तभावार्थी. कृपा व्हावी तयांवरती, पुरवावी आरती तयांची. बाबा मग आज्ञापिती, होऊ द्या आणिक एक आवृत्ती. वाचिता ही गुरुची पोथी, भक्त होती निर्मळ. या पोथीचे पारायण, करिता होईल कल्याण. परमेश्वर होईल प्रसन्न, भवबंधन सुटेल. ते जब बाबांनी केले कथन, करीत होतो मी पादसंवाहन. झालो अंतरी विस्मयापन्न, वृत्तिस्फुरण पावली. बाबा तरी हे ऐसे कैसे, साठ्यांस फळतो अल्पायासे. माझी गेली वर्षानुवर्षे, 7 दिवसे फळ त्यांसी. एकची पाठ गुरुचरित्राचा, केला साठ्यांनी 7 दिवसांचा. 40 वर्षांचा पाठ जयाचा, विचारत याचा नाहीच का. एकासी फळतो 7 दिसाचे, एकाची निष्फळ 7 वर्षे. मी वाट पाहे चातक प्रकर्षे, दयाघन हा वर्षेल कै. येईल कै ऐसा दिवस, प्रसन्न होईल हा संतावतंस. फेडील माझिया मनीची हौस, देईल उपदेश मज काय. भक्तवत्सल श्री गुरुसाई, पाहात यांची काय नवलाई. मनी वृत्ती उठले ते समयी,
तात्काळ त्याही जाणिली. ऐशाच अविद्येच्याही पोटी बऱ्याच वाईट कोट्यनुकोटी वासना उठती उठाउठी. तितुक्यांची दृष्टी तयांना मन चिंती ते वैरी न चिंती. हे तो सर्वांसी ठावे निश्चिती. इतर कोणी जरी ते नेणती महाराज ओळखती तात्काळ. परी ती माय अतिकृपाळ पोटात घाली निंद्य सकळ. अनिंद्य पाहुनी प्राप्त काळ तितुक्यास चालन देई ती. तव ते मनोगत जाणूनी बाबा बतती मज लागुनी. उठ त्या शाम्याकडे जाऊनी रुपये घेऊनी पंधराये. बैसे तयापासी क्षणभर गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ती घेऊनी सत्वर येई माघारा परतून. कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करून निमित्ता. म्हणती मग जा आताचे आता रुपये मजगरिता श्यामाकडे. झालियावरी ऐसी आज्ञा बैसावया पोढे कोणाची प्राज्ञा. बैसताती होईल अवज्ञा घेऊन अनुज्ञा उठलो. मग मी तात्काळ गमन केले श्यामराव ही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून. होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे. चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज. या बैसा मी आताच न्हालो हा पहा धोतर चुणीत आलो. जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची. आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान. करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकीवरती. होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली. यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला. प्रातःकाळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग. आधी आश्चर्य मना वाटले प्रातःकाळी वाचन जे हेळ असिले. बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन. नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन. अपुरे टाकूनी नियमितोपासन स्थानापासून चळू नये. आता थोडीशी उपकथा ओघास आली न ये टाकिता. श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ भागवत गुरुभक्ती रसे परिलुप्त. साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती. जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे. पेरिले ते मग नारद क्षेत्री याने बीज आणिले कणसासी. जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी. शुके परीक्षितीच्या खळ्यात मळणी केली निवडणी कणसांची. स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप. रसभरित पक्वाने उमाप नाथ प्रताप भोजन. स्कंध एकादश त्यातील जाण भक्ती प्रेम सुखाची खाण. ते हे 32 खणी वृंदावन नित्यवाचन दीक्षिता. दिवसा तयाचे करीती निरूपण रात्रौ वाचिती भावार्थ रामायण. हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता. भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार. तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड. करोन या प्रातस्नान नित्यनेम साई पूजन. अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन उरकता. मग श्रोता समवेत सविस्तर पयः प्रसाद अल्पाहार. सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती. जया गोडिये सहस्र पारायणे भगवत पारायण तुकारामाने. केली भंडाऱ्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी. हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धरार्थ साई समर्थ आज्ञापिती. जाणे न लगे वनाप्रती भगवंत प्रगटे उद्धव गीती. श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत प्राप्ती रोकडी. भारती संवाद कृष्णार्जुनाचा त्याहून सरसहा कृष्णोद्धवांचा. तो या भागवती उपदेशसाचा प्रेमळ वाचा नाथांची. असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत. समर्थ कृपाळू साईनाथ वाचवीत नित्य शिर्डीत. सखा राम हरी जोग तयांचा बाबांचा नियोग. साठ्यांचे वाडियात हा योग भक्ता उपयोग हा मोठा. प्रत्यही या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ता लागून
श्रवण करविती कळवळून भक्त कल्याणा वांछेने. अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी. भक्त जवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधची. आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्यनिमिती. तयांसी देऊन या निजशक्ती करवून घेती ते कार्य. बापू साहेब जोगांप्रत वाड्यात पोथी वाचाया सांगत. ते ती वाचित नित्य नेमस्त. श्रोते ही येत ऐकाया. जोगही दुपारा भोजनांती नित्य जाऊनी बाबांप्रती. चरणवंदूनी घेऊनी विभूती आज्ञापन घेती पोथीचे. कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी. पारायण मांडित आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे. ऐसिया अनुज्ञा झालिया पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी. किती एका पोथी ऐकावयासाठी उठाउठी पाठवितो. कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निजकर्ण संपुटी. तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात. श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथीतही ऐसीच कथा. की जी पूर्वील कथेची दृढता अर्थावबोधक पूर्ण करी. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी. बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी. एखाद्या पोथीचा विविक्षित भाग वाचावा ऐसा नसताही वियोग. पूर्वनिवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचित. भगवद्गीता भागवत मुख्यतः हे दोन ग्रंथ. भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचित. गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका. भागवत एकादश स्कंधनिका परमार्थ भूमिका नाथांची. असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार. मीही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी. कथा एक अर्धी वाचिली मंडळी मशिदी जावया निघाली. वाचता वाचता पोथी ठेविली धाव मारली मी तेथे. इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी बाबांच्या परी अनेक पोटी. भागवत सोडून इतर कष्टी नाही चतुष्टी तयांना. येच अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे. ऐसे बाबांचे हे कौतुक मोठे प्रेम लोटे आठविता. असो भागवती कथा संपली उपकथाही येथे सरली. माधवरावांची पूजा आटपली स्वारी आली बाहेर. अहो बाबांचा निरोप आहे तोच मी घेऊन आलो पाहे. श्यामापासून 15 रुपये दक्षिणा ये घेऊनी. बैसलो होतो सेवा करीत अकस्मात तुमचे स्मरण होत. उठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेसी परत ये. बैस म्हणाले तयांचे घरी वेळभर तयांसवे वार्ता करी. बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई. माधवराव जव हे परिसत झाले अत्यंत आश्चर्यचकित. रुपयांऐवजी नमस्कार सांगत दक्षिणा म्हणत ही आमुची. बरे असो एक झाले 15 नमस्कार पदरी बांधले. परिवार्ता करावयास या की वहिले म्हणून म्हटले तयास. काय गोष्टी सांगता सांगा फेडा की माझ्या श्रवण पांगा. बाबांची निर्मळ यशगंगा दुरितभंगा करू का. मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळची ऐसा. तुम्हीही सर्व जाणत असा क्षणैक विसावा घ्या बसा. हे घ्या पान हा घ्या काथ सुना सुपारी आहे डब्यात. हा मी आलो एका क्षणात टोपी डोक्यात घालूनी. अगाध साई बाबांच्या लीला म्हणून मी सांगू किती तुम्हाला. आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आल्या पासोनी. मी तो केवळ खेळवड आपण शहरवासी सकळ. काय वानाव्या आपणाजवळ लीला अकळ बाबांच्या. येतो म्हणून घरात गेले देवास फूल पान वाहिले. तात्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मजसवे. काय देवाची अतर्की लीला कोण जाणेल याची कळा. अंत नाही ज्याच्या खेळा खेळून खेळा निराळा. काय तुम्ही विद्येचे भोगते एकाहून एक ज्ञाते. आम्हा गावंढळा काय कळते चरित्र अकळ ते बाबांचे. ते काय गोष्टी वार्ता न सांगती आम्हा पाशी किमर्थ पाठविती. त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती. आलेच आता ओघावरी गोष्ट ही मज आठवली बरी. करू वार्ता काहीतरी वेळ साजरी करू की. प्रत्यक्ष आमुचे दृष्टी समोर कथितो येथे घडला प्रकार. जयामनी जैसा निर्धार
तैसा ते पार पाडिती. कधी कधी बाबाही किती मनुष्याचा अंत पाहती. भक्ती प्रेम कसास लाविती तेव्हाच देती उपदेश. उपदेश हा शब्द कानी पडता स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा. सकृत दर्शनी जणू विद्युल्लता चमकली चित्ता माझिया. नसेल काही श्यामाची योजना मशी दीतील मम चंचल मना. स्थैर्य आणावया लागी कल्पना अघटित घटना बाबांची. असो जी ही उठली वृत्ती तैशीच दाबून ठेविली चित्ती. कथा श्रवणी नृणावली आरती तियेची पूर्ती संपादू. मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता. आनंद वाटू लागला चित्ता भक्तवत्सलता पाहून. पुढे अनेक कथा सांगती म्हणती एक देशमुखीण होती. तियेच्या पहा आले चित्ती संत संगती करावी. ऐकून साई बाबांची कीर्ती संगमनेरचे लोकासंगती. आली बाई शिर्डी प्रती दर्शन प्रीती बाबांच्या. खाशाबा देशमुखाची ही आई नाम इयेचे राधाबाई. निष्ठा धरून साईंचे पायी दर्शन घेई साईंचे. दर्शन घडले यथा सांग गेला मार्गीचा क्षीणभाग. जडला श्रीचरणी अनुराग कार्यभाग आठवला. होती तियेच्या मनी आर्त गुरु करावे साई समर्थ. करीतील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल. बाई वयाने म्हातारी निष्ठा अत्यंत बाबांवरी. मिळावा उपदेश काही तरी निर्धार अंतरी हा केला. बाबा जोवरी मजला स्वतंत्र देतीन एखादा कानमंत्र. करीतीन मज कृपा पात्र तोवरी अन्यत्र जाणेना. व्हावा साई मुखीचाच मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र. श्री साई संताग्रणी पसिवत्र अनुग्रह पात्र मज करो. करून यायचा अंतःकरणे दृढनिश्चय त्या बाईने. वर्ज करून खाणे पिणे घेऊन धरणे बैसली. आधीच वयाने म्हातारी पोटात अन्न नाही तिळभरी. पाणीही पिईना घोट भरी. श्रद्धा भारी उपदेशी. 3 दिवस अहर्निशी म्हातारी राहिली उपवाशी. बाबा उपदेश देतील जे दिशी प्रायोपवेशी तोवरी. मंत्रोपदेश घेतल्या विणे किमर्थ शिर्डीचे जाणे येणे. उतरल्या स्थळी घेतले धरणे निर्वाण तिने मांडिले. अन्नपान केले वर्जन ऐसे तपते 3 दिन. करिता कष्टली देशमुखीण उदासीन बहु झाली. माधवरावांचे विचार पडला प्रकार हा तव नाही भला. काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना. मग ते जाऊन मशिदीसी बैसते झाले बाबांपाशी. नित्याची या कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसत. श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार. तो नारायण तेली चळला फार गांजी अनिवार मज लागी. पाहून म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार. कैसे करावे तरी साचार पुसे निर्धार बाबांसी. हे काय गौड बंगाल देवा खेळ आपुला इतरा न ठावा. त्वा माणसे एक एक आणावी गावा आम्हा पुसावा विचार. ती देशमुखीण वयातीत अन्न पाण्या विरहित. राहिली 3 दिवस उपोषित तुझबरी हेत धरूनी. म्हातारी ती परमहट्टी तुझिया पाये निष्ठा कट्टी. तू तो 30 न पाहसे दृष्टी करीतो सकष्टी का 30. आधीच ते शुष्क काष्ठ दुराग्रही महाखाष्ट. अन्ना वीण वाटते स्पष्ट प्राणाची नष्ट होतील. म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची धरून वासना. साई बाबांची नाही करुणा केले मरणाधीन तिला. बाबा घडो न द्या ऐसा प्रवाद सांगोन तिला तिचा हितवाद. कराना का तिजवरी प्रसाद का अप्रमाद निरसाकी. अंगात नाही उरले त्राण कासावीस होतील प्राण. म्हातारी ती पावेल मरण तुम्हासी अपशरण येईल. म्हातारीचे दुर्धर व्रत आम्हासी पडली चिंता बहुत. दुर्दैवे म्हातारी झाली अमृत गोष्ट अनुचित घडेल. म्हातारीने मांडिला त्रागा न करिता तिजवरी कृपानुरागा. दिसेल धडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही. झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयांची. पुढील अध्यायी पुरेल साची प्रेमरसाची ती जोड. पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे. तयाची या सादर श्रवणे उठेल धरणे अविद्येचे. हे माड साई पायी शरण श्रोतया घाली लोटांगण.
अल्पायासे भवतरण करा या श्रवण तत्पर व्हा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मद अनुग्रहो नाम अष्टादशोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय साईराम.